पदार्थांचं ज्ञान हे ज्ञानच आहे, तरी देखील त्यांना जे आवश्यक वाटतं ते ज्ञान ते नव्हे असं समर्थांना वाटतं. समर्थांची व्याख्या अशी आहे की ज्ञान झालं की तळमळ संपली पाहिजे. ज्ञान झालं की शांती मिळाली पाहिजे. ज्ञान झालं की तो सुखामध्ये निमग्न असला पाहिजे असं समर्थांना वाटतं. ते ज्ञान जोपर्यंत प्रांजळ नाही तोपर्यंत सगळ्या प्रकारची ज्ञानं झाल्यासारखी झाली तरी देखील त्यांनी तळमळ जात नाही.